नमस्कार, मैं जूली तिवारी। हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। शिवसेना द्वारा अंबरनाथ में विकास कार्यों व मानवता के घर योजना का भूमि पूजन संपन्न। बुजुर्गों के लिए गरिमा और सेवा का भावपूर्ण संकल्प। अंबरनाथ शहर में शिवसेना की ओर से सामाजिक सेवा और आधारभूत विकास की दिशा में एक और प्रेरणादायक पहल रविवार 3 अगस्त को भव्य रूप से साकार हुआ। खामकरवाड़ी स्थित यादव क्लिनिक पाटिल कॉलोनी परिसर में सुबह 11 बजे पीसीसी सड़क निर्माण कार्य और मानवता के घर योजना के अंतर्गत नवनिर्मित वृद्ध जनों के आवास के भूमि पूजन का कार्यक्रम का आयोजन किया गया। खास बात यह रही कि यह योजना विशेष रूप से खामकरवाड़ी मंडई परिसर, दीपक नगर और अप्पा पाटिल नगर क्षेत्र में रहने वाले निराश्रित वृद्ध दंपतियों के लिए समर्पित है, जिनके लिए मानवता से प्रेरित घर बनाए जा रहे हैं। इस अवसर पर छत्रपति शिवाजी महाराज और शिवसेना प्रमुख बाला साहेब ठाकरे की प्रेरणा से शिवसेना के कार्यकर्ताओं ने सेवा भावना के साथ भागीदारी निभाई। इस आयोजन का नेतृत्व अंबरनाथ शहर प्रमुख श्री अरविंद शिवलिंग वालेकर, उप नगराध्यक्ष श्री राजेंद्र शिवलिंग वालेकर द्वारा किया गया। साथ ही युवा नेतृत्व में भूषण वालेकर, निखिल वालेकर और महिला आघाड़ी से मनीषा वालेकर की भी विशेष सहभागिता रही। सभी ने एकजुट होकर न केवल इस कार्य को सफल बनाया, बल्कि समाज के वंचित वर्ग के प्रति अपनी संवेदनशीलता का भी परिचय दिया। शिवसेना की शहर शाखा, उप शहर प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, महिला आघाड़ी, युवा सेना, युवती सेना और सैकड़ों की संख्या में स्थानीय नागरिकों ने इस समारोह में सक्रिय रूप से भाग लिया। कार्यक्रम की शुरुआत खामकरवाड़ी चौक से हुई और वातावरण में जन सेवा का भाव स्पष्ट रूप से झलक रहा था। मानवता के घर जैसी योजनाएं केवल मकान नहीं, बल्कि समाज के उपेक्षित वर्ग को सम्मानजनक जीवन देने की दिशा में एक भावनात्मक संकल्प है। यह आयोजन करुणा, सेवा और सामाजिक उत्तरदायित्व की सजीव मिसाल बनकर अंबरनाथ शहर के विकास और संवेदना की दिशा में मील का पत्थर साबित हुआ। इथं 3 याचे भूमिपूजन केले, रोडचे आणि गटारांचे। आणि इथं जे गोरगरीब घरं होते, म्हणजे आमच्या वार्डामध्ये, आमच्या निखिलच्या वार्डामध्ये, खामकरवाडी शिवलिंगनगर परिसरामध्ये हे मारेप्पा चलवती तिमया यांच्या घराची परिस्थिती अत्यंत वाईट होती। घरामध्ये पाणी साचत होतं आणि पूर्ण पत्रे तुटलेले होते। समोरी पत्र्याच्या घरामध्येच राहत होते ते सर्व आमचे इथले कार्यकर्ते मिळून आमच्या घरी आले आणि सांगितलं का यांच्या घराची परिस्थिती अत्यंत वाईट आहे। आम्ही निखिल, दीपक वगैरे आपले सगळे कार्यकर्ते इथे येऊन घर बघितलं आणि आम्ही त्याच वेळेस निर्णय घेतला त्यांचा का आपण यांना घर बनवून देऊ। आता हे आमचं 12वं घर आहे मला वाटतं सगळं मिळून। याच्यानंतर आम्ही भास्करनगर, आपल्या भास्करनगरमध्ये 3 रूम बनवलेत, वापस बोवापाड्यामध्ये 2 बनवलेत, तिकडं वापस याच्या त्या गावदेवी मंदिर पशी 1 बनवलंय। असे टोटल मिळून 12 रूम झालेत आपले। कारण का मंदिरांचा सगळा कार्यक्रम संपला, आता मंदिर जीर्णोद्धार संपल्यामुळं आता याच्या पुढचा धडाका जो असेल आमचा गरीब लोकांना घर बनवून देण्याचा आमचा उद्देश आहे। वाळेकर परिवाराचा, आमचे मोठे भाऊ अरविंद वाळेकर, मनीषा वाळेकर आणि आमचे सर्व कार्यकर्ते, आमचा निखिल, भूषण आणि जेवढे शिवसैनिक आहेत यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने, जनतेच्या आशीर्वादाने आम्ही याच्या पुढची आता याच्यानंतर आम्ही दीपक नगरला परत आपलं ओपनिंग आहे। मठ मंदिरच्या पाठीमागे त्यांची परिस्थिती तशीच आहे, रिक्षा चालवतात आणि घरामध्ये कोणी नाही त्यांच्यामध्ये पण, ते पण घराची परिस्थिती अत्यंत वाईट आहे। आता आपण जाऊ तिथे घराचं बांधकाम आपण चालू करतोय। असे मिळून आता मला वाटतं 12वं घर आहे आणि 26 मंदिराचा जीर्णोद्धार आपल्याकडून झालाय आणि त्यानंतर आता 12 घराचं झालाय। त्याच्यानंतरही काही घरं असतील तर आमच्या वार्डामधले काही परिसरामधले ते आम्ही याच्या पुढे सगळे घर बांधकाम करून देण्याचे मानस आम्ही वाळेकर परिवाराने घेतलेला आहे। खऱ्या भावना एकच आहे, आपणही गरिबीतून वरती आलेलो आहे सर्वजण आणि आपण गरिबी जाणतोय। आज आपली परिस्थिती चांगली असल्यामुळं आपण मंदिराचा जीर्णोद्धार तर बराचसा केला, आपण एक मदरसा सुद्धा बनवलेला आहे आणि असं करत करत आम्ही वाळेकर परिवाराने आता असा विचार केलाय की आता याच्या पुढे मंदिराचं सगळे अंबरनाथचे संपूर्ण मंदिरं मला वाटतं आपले लगभग 26 मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे। आता येणारे सर्व जेवढी घरं आहेत आमच्याकडून, जेवढे परिवाराकडून, तो आम्ही करण्याचा निर्धार घेतलेला आहे। नवरा बायको बसायचे आणि तिथून जी भिक्षा मिळेल ती लोक घर चालवायचे। परंतु आजपासून म्हणजे आम्ही गेल्या महिन्यापासूनच चालू केले त्यांचं, दर महिन्याला आम्ही 2000 त्यांना राशन सुद्धा भरून देतोय
आमच्या परिवाराकडून आमच्या शिवसैनिकांकडून सगळे मिळून नाही भरून देतो त्यांना. दीपकनगर मठाचा परिसर आहे पूर्ण. दीपकनगर चिंचपाड्याला लागून असलेला हा परिसर आहे. वार्ड क्रमांक 5 आणि मला वाटतं वार्ड क्रमांक 4 याच्या मधला परिसर आहे. ह्या परिसराची अत्यंत वाईट परिस्थिती. आम्ही मागे असंच फिरत आलो. आमच्या या ताई वापस विशाल इथले जे कार्यकर्ते आमच्या परिवाराकडे आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं का शेठ 2 मिनिटं आम्हाला ते आमची परिस्थिती बघायला चला. आणि त्यांनी आम्हाला ह्या हिंदुस्थान पाकिस्तानच्या बॉर्डर आणून इथं उभं केलं. आणि अक्षरशः इथली परिस्थिती अत्यंत वाईट आहे. म्हणजे लोक कसे राहतात मला काय माहित नाही. या नाल्याचं पाणी सगळं इथं घुसतं. आणि त्यांनी आम्हाला विनंती केली सगळ्या लोकांनी, या कार्यकर्त्यांनी आणि यांनी का शेठ एक गरीबाचं घर पण बघायला चला. तर आम्ही ह्या ताईंचं घर बघायला आलो. त्या घरामधून अक्षरशः पाण्याचे उकळे खाली फुटत होते आणि घरात पाणी खाली गळतं. तुम्ही समोर बघताय सगळे पत्राचं घर आहे. त्यांची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे. आणि आमच्या वाळेकर परिवाराने एक ठाण मत केलेलं आहे का आपण आयुष्यभर मंदिरं बनवलेत परंतु गोरगरिबांचे घरं बनवून त्यांना आपला एक आधार व्हावा, जेणेकरून आमचे शिवसैनिक जेवढे आमच्या महिला आघाडी आहेत आमच्या आणि या सगळ्या शिवसैनिकांच्या आशीर्वादामुळेच आम्ही सगळं करतोय. आज जर याच्या मागे कार्यकर्ते नसतील त्याच्या मागे शून्य किंमत असते. ती आम्हाला जाण आहे. आणि मी या ताईंचं घर बनवून देतो ही मला अभिमान वाटतं. कारण का माझ्या मोठ्या वहिनी, माझे मोठे भाऊ अरविंद वाळेकर, मनीषा वाळेकर, आमचा निखिल, आमचा वाळेकर परिवार यांच्या सगळ्यांच्या सहमतीने आमच्या मोठ्या वहिनींच्या मोठ्या भावांच्या आशीर्वादानेच आम्ही सगळं कार्य इथं करू शकतो. नाहीतर हे करणं आमच्यासाठी शक्य नाहीये. आणि मी या गोरगरिबांना घर बनवून देतो. ज्यावेळेस पूजा ठेवू आम्ही त्यावेळेस तुम्हाला सर्व पत्रकारांना परत त्या घर बघण्यासाठी आम्ही तुम्हाला आवर्जून सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन नक्की येऊ इथं. तुमची खूप परिस्थिती बिकट होती. आम्हाला इथे 25 वर्ष झालेत. पण मी पहिले पूर्वी आले तेव्हा मातीचं बांधकामाने घर बांधलं. त्याच्यानंतर थोडस मुलाचं लग्न झालं तर पत्र्याचं पुढं वाढवलं. पण सारखे पाणी भरत होतं खालून. मोटर लावून पाणी काढत होतो घरातून. उपसायचे पोरं बाळ पाण्यामध्ये झोपायचे. वरून गळत होतं. या भिंतीचं पाणी सगळं घरात येत होतं. आणि आता मागे ना पत्रे सगळे कोसळले खाली. तर पत्र्यावर तू पत्र अडकलं म्हणून आम्ही वाचलो. नाहीतर आम्ही त्या दिवशी सगळं झालं असतं. पण देवाच्या स्वामीने वाचवलं. आणि आता मला खूप आनंद होतोय की दादा मला बोलले तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला मी तुमचं घर बांधून देतो. डोळे तुमचे पाणवले काय भावले? मला आनंद वाटतोय की मी हे घर कधीच बांधू शकले नसते. माझी एवढी परिस्थिती खूप. रोज कमवायचं, रोज खायचं. आणि मग आता मला एवढं आनंद होते की मला घर बांधून देत आहे दादा. मला स्वतःच आपलं पक्क घर भेटतंय. हे जनावर घुसायचे, साप घुसायचे तर आतमध्ये बाहेर यायचेच नाही. आतमध्ये काय काय जनावर यायचे. आम्ही कशी तरी दिवस काढले 25 वर्ष. पण मी काही घर बांधू शकले नाही. मला आनंद होतोय. काय नाव आहे आपलं? लता सिंह. हमारे घर बहुत बोलते इतना पानी आता था हमारे घर में, तो यहाँ का सब लोग मिलके गया तो सांप का पास गया तो सांप राजी हो गया तो बना के। क्या नाम है आपका? हमारे पास में अभी घर बन के मिल जाएगा तो कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है? हाँ अच्छा लग रहा है। ठीक। पिछवाड़ा दिख रहा है। ठीक। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद। हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे।